महाराष्ट्र की राजनीति से इस वक्त की एक बहुत बड़ी खबर सामने आ रही है। महाविकास आघाड़ी के टूटने और नेताओं के दल बदल को लेकर चल रही तमाम अटकलों पर शिवसेना के सांसद संजय राउत ने पूर्ण विराम लगा दिया है। नागपुर में मीडिया से बात करते हुए राउत ने साफ कहा है कि महाविकास आघाड़ी पूरी तरह एकजुट है और फूट की खबरें महज एक अफवाह है। सिर्फ यही नहीं, संजय राउत ने डिलिमिटेशन विधेयक, अमित शाह और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मुलाकात से लेकर राम मंदिर के मुद्दे पर सरकार को बुरी तरह घेरा है। आइए सुनते हैं संजय राउत ने क्या कहा। आज खरं म्हणजे देशापुढे सगळ्यात गंभीर प्रश्न कोणता असेल तर तो नीट परीक्षेच्या पेपर फुटी विरुद्ध 17व्या दिवशी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा जंतर मंतरला 17वा दिवस आहे। सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांची प्रकृती कमालीची ढासळलेली आहे। हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय असायला पाहिजे। आणि आपण मला असं जे सांगताय की आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत, माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार। मी आत्ताच त्यांच्याशी बोललो। आज 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करू आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस या बिला संदर्भात तुम्ही त्यांना जर विचारले आज तर ते योग्य ठरेल आणि त्या पूर्ण तयारीनिशी आज आहे। कारण गेले काही दिवस मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे। बघा या सगळ्या अफवा माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे। प्रफुल्ल पटेल नेहमी वर्ल्ड कप फुटबॉलसाठी परदेशात जातात, ते नसावेत। जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं। लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे, त्यांच्या इस्लामपूर भागात, आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं त्याला बरखास्त केलं। आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी। माझ्या माहितीप्रमाणे ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केली आहे। जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्वाचे नेते आहेत। तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही। या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही। आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं ही अशा प्रकारची भूमिका आहे। माझा आत्ता सुप्रियाताई सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, आता इथे एकांना बोलत होतो आणि त्यांनाही आश्चर्य वाटतंय आणि त्या आता 12 वाजता या सगळ्या विषयावर प्रेसशी बोलतील। बघा हे जे बिल आहे ते बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही। ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ। मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती की बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे। त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे। पण आज ज्या तुम्ही बातम्या देताय की पक्ष फोडले जातील आणि मग आमदार खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल टू थर्ड वगैरे, यात काही तथ्य नाहीये। त्यापेक्षा गंभीर गोष्ट हा राजकीय विषय नसतो। नाही आम्ही बघू ना, आता पार्लमेंट सुरू होऊ दे। 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत। या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे।
मुंबई महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही, कारण हा राष्ट्रीय विषय, पार्लमेंटचा विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, डीएमकेचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ.